मुख्यमंत्र्यांसोबत चर्चाही केली. आता ते आपल्यासाठी एक ड्राफ्ट घेऊन येत आहेत. आपल्याशी काय बोलणं झालं का त्यांचं? हो, रात्री बोलणं झालंय त्यांच्याशी. आपण त्यांना काल सुचवलं होतं की जे 4 शब्द आहेत ते घ्या आणि त्याचा कायदा किंवा शासन निर्णय करा. आपण त्यांना कालच सांगितलेलं होतं. ते शब्द घेणं आवश्यक आहे आणि ज्या 54 लाख नोंदी सापडल्या हे विशेष आहे. ते प्रमाणपत्र किती वाटप केलेत त्याची माहिती आम्हाला आत्ता पाहिजे आणि त्यांच्या परिवारातल्या लोकांना किती जणांना तुम्ही प्रमाणपत्र दिलेत किंवा वंशावळी जुळवल्यात. किती आत्तापर्यंत शोधलेत हेही आपण त्यांना सांगितलेलं आहे. आता ते बघूयात काय मसुदा काय ड्राफ्ट आहे त्यांचा, ते काय घेऊन येत आहेत. केसेस महाराष्ट्रातल्या झाल्यात त्याबद्दलही आपण त्यांच्याशी कालच चर्चा केली होती. तर त्याबद्दलचं त्यांचं काहीच माहीत नाही. आमची 20 जानेवारीची तयारी सुरू आहे, त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये आहोत, आमच्या कामामध्ये आहेत आम्ही सध्या. बघूयात ते आल्याच्यानंतर आमची तयारी करता करता 20 जानेवारीची त्यांचंही बघतो ऐकतो आम्ही काय ते, कारण चर्चाच नुसत्या व्हायला लागल्यात, त्यातून निष्फळ काहीच होईना आणि समाजाला काय मिळालं. मग मला समाज मोठा आहे, चर्चा महत्त्वाची नाही. सोयरे शब्दावरून सर्व चर्चा अटकलेली आहे. परंतु त्या दिवशी जेव्हा बच्चू कडू आले होते, त्यांनी तुम्ही असं म्हटले की ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या नातेवाईकांना आरक्षण भेटलं पाहिजे, त्यांचं प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं पाहिजे, अशी काही चर्चा झाली का? हा, ते सगळ्याच चर्चा आपण त्यांच्याबरोबर केलेली की ज्या नोंदी सापडल्यात त्यांच्या नातेवाईकांना म्हणजे परिवारातल्या लोकांना किती जणाला लाभ झाला आहे, ज्या नोंदी सापडल्यात त्यांना प्रमाणपत्र किती दिले आहेत यावरही चर्चा केली. की नुसत्या 54 लाख सापडल्यात आणि ते नुसत्याच सापडल्यात एवढंच नुसतं गणित करायसाठी नाही ना पाहिजे. त्याचा फायदा लोकांना त्याचे प्रमाणपत्र दिले का, काय केलं ह्या 2 महिन्यात, त्यानंतर त्यांच्या परिवारातल्या किती लोकांना दिल्यात, अधिकाऱ्यांनी किती टाळाटाळ केली जाणून बुजून देण्यासाठी. 20 तारीख आलीच नसते ना जवळ, तुम्ही 2 पाठीमागेच काम केलं असतं तर सोयरे शब्द त्याच्यात घेतला असता तर ही वेळ आलीच नसते ना मुंबईला मराठ्यांना जाण्याची. आता मराठ्यांनी मुंबईला जायची तयारी केली, कारण आम्हाला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण पाहिजे. त्याच्यासाठी हा संघर्ष आम्हाला माहिती आहे. आम्हाला हे माहिती आहे, मी जबाबदारीनं TV 9शी बोलतोय, आम्हाला हे माहिती आहे की सरकार सगळं डावं टाकण्याच्या तयारीत आहे. हो, माझ्यावरती सगळे डावं टाकण्याच्या तयारीत आहे. मला तशी खात्रीलायक माहिती मिळालेली. फक्त तिच्यावर अधिकृत मी आणखीन तिच्यावरती सर्च करतोय हे खरं आहे का म्हणून. नसता माझ्यावर ट्रॅपसुद्धा लावण्याची शक्यता आहे त्यांची. हो, मी हे जबाबदारीनं बोलतोय. म्हणजे शब्दात मला कुठंतरी गुंतवायचं आणि काहीतरी आमच्या रॅलीमध्ये कोणाला तरी घुसवायचं, असं काही लोकांची त्यांच्यातल्याच प्लॅनिंग मला त्यांचेच लोक सांगतात. त्यांचेच अधिकारी सुद्धा सांगतात काय होणार आहे ते. त्यामुळं आम्ही सुद्धा सावध आहेत. मराठा समाजालाही माझी विनंती आहे की रॅलीत चालत असताना आजूबाजूला लक्ष ठेवा, स्वयंसेवक म्हणून काम करा. आपल्यात घुसू शकतात, कारण तो येवल्याचा पण बोलताना की 200 रिव्हॉल्वर विकत घेतल्यात, अमका केलं तमका केलं. आमचे मनगट लय बळकट आहेत मराठ्यांची. हो, म्हणून मराठ्यांना विनंती, सगळे सावध राहा. आसपास आपल्या कोणी हिंसाचार घडवून आणायचा प्रयत्न करतोय का याच्यावर बारकाईनं लक्ष ठेवा. कोणी जाळपोळ करायचा प्रयत्न करतोय का याच्यावर बारकाईनं लक्ष ठेवा, कारण घडून ते आणू शकतात. सरकारचे काही मंत्री, त्यांचे नावं माहिती आहेत मला, फक्त ते अधिकृत नावं येणार. बहुतेक रात्री ही सरकारची खूप मोठी बैठक झाली. हे मी खूप जबाबदारीनं बोलतोय आज की त्यांचीही रात्री खूप बैठक झाली आज. काही जणांचा खूप काही विरोध आहे की मराठ्यांना आरक्षण देण्याबद्दल. सरकारमधील लोक आहेत? हो, मी फक्त खात्री करतोय, उद्या संध्याकाळपर्यंत मी खात्री करणार ते मंत्री सुद्धा कोण आहेत की त्यांच्यातल्या चर्चेत असंही घडून आलंय की काहींना विरोध दर्शवलाय, आरक्षण द्यायचं नाही, तर काहींना असा दर्शवलाय की यांना मुंबईत पण येऊ द्यायचं, पण लक्ष द्यायचं नाही, मराठ्यांच्या आंदोलनाकडे लक्ष द्यायचं नाही, मराठ्यांना किंमत द्यायची नाही, असंही त्यांनी काहीतरी ठरवलंय. ही आमच्या कानापर्यंत कुणकुण आलेली. आम्ही शोध घेतोय ते कोण कोण आहेत. 100% नाव असं शोध लागणार आहे. त्यांनी हेही रचेलंय, आणखीन त्याचीही माहिती आम्हाला मिळाली.